रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आज मी आमचे बंडा गोरे माऊली यांच्या घरी आहे. त्यांचं कुटुंब सगळ्यांनी बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली एकदा बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बंडा महाराजांची आई मला दरवर्षी दिंडीच्या अगोदर 1 महिना मी पत्रिका द्यायला येतो तेव्हाही, आणि दिंडीच्या दिवशी सुद्धा. जरी आपली दिंडी आता मागच्या 2-3 वर्षापासून नागेश्वर विद्यालय किंवा समाज मंदिर हॉल या ठिकाणी जरी येत असली तरी शेवटी मी आणि पाटील महाराज आम्ही दोघेही आईला भेटायचो. आईला जरा बंडाची जास्त काळजी होती. मधल्या 4-5 वर्षामध्ये बंडाने आईला जरा लय घोर दिला होता, आहे का नाही. पण आता मात्र आले, खूप चांगलं आहे. जरी आईचं देहावसन झालं, किती तारखेला झालं? आजपासून 14 दिवस, 23 तारीख म्हणजे आजचा 14वा दिवस. बरं चालतंय. आईच्यासाठी एक नामदेवाचा अभंग आहे. देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी, बळे बांधून देशी काळाची हाती, बळे बांधून देशी काळाची हाती. ऐसे काय चित्ती आले तुझ्या, ऐसे काय चित्ती आले तुझ्या, देवा तुझा माझा कारे वैराकार, देवा तुझा माझा कारे वैराकार. देव तुझी आम्ही केली होती आशा, बर्वे ऋषिकेशा कळो आले. नाम म्हणे देवा करा माझी कीव, नाम म्हणे देवा करा माझी कीव, नाही तर जीव घ्यावा माझा, बळे बांधून देशी काळाची हाती, ऐसे काय चित्ती आले तुझ्या, ऐसे काय चित्ती आले तुझ्या, देवा तुझा माझा कारे वैराकार. नामदेवाचा अभंग आहे हा. याच्या 2 शब्दात अर्थ सांगतो की नामदेवाने सांगितलं की सतत आपल्या घरात दुःख झालं की आपण देवाला होतं, देवा काय माझं असं वाईट केलं, काय माझ्याशी वाईट होतं. पण त्याला हे समजत नाही की प्रत्येक उंबऱ्यामध्ये हेच असतं. त्यामुळे जरी आईचं देहावसन झालं, मृत्यू झाला, तरी पण एका दृष्टीनं खरं सांगतो चांगलंच झालं. कारण त्या शरीराची झीज आपल्या डोळ्यात, ज्याचं दुखतं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. आता तुम्हाला लाख वाटतं माझी आई अजून जगावी, पण ती कशी जगावी? 25-25 वर्ष खितपत जगावी का? गादीवर पडून आपण तिला सारखी आजारी बघावी का? तर हातात सरशी आपलं चांगलं झालं आणि तिच्या डोळ्यासमोर तिचं आपलं तिला नाचून आली, सगळं परतून आलं का नाही? परतून का नाही आलं? आणि मग चांगलं झालं माझ्या आईचं. नाही नाही, फक्त मधल्या 4 वर्षात जरा बघितलं ना आपलं सगळे चांगलं चालतंय खूप. नाही मला पण बंडाची काळजी होती करत, तर इतका भारी बंडा आमचा. पण मधल्या काळात काय त्याला कशाचं कुणाची संघ काय वसन काय लागलं, पण आता माऊलीच्या कृपेनं बरं आलं. आमच्या ऋषीने त्याला चांगली साथ दिली, तर मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपली मुंबई ते पंढरपूर दिंडी ही सालाबादप्रमाणे यावर्षी 7 तारखेला 7 जुलैला मंगळवार आहे आपल्या समाज मंदिर किंवा बाजूचा नागेश्वर विद्यालय. कारण समाज मंदिरमध्ये अजून काही 4ही बाजूनं ते नसल्याने झोपण्याची व्यवस्था नाही आहे. पण आम्ही आपला आलो, उतरलो, बसलो. आपले सुरुवातीचे वारकरी येतात बसतात. पण शाळेमध्ये मात्र यावर्षी मी पत्र पण दिलं, दरवर्षाप्रमाणे यावर्षी पत्र दिलं. तिथं शिपाई ना रमेश, त्या शिपाईला पत्र दिलं. रमेश कसबे तो शिपाई आहे, त्याला पत्र पण दिलं. आणि आपला
हे आमचे अन्नदाते आहेत बंडू गोरे माऊली यांच्या परिवारातर्फे आम्हाला हा सगळा अन्न भेटून लाभ आहे. तर मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की अशा गोरे परिवाराला उदंड आयुष्य मिळो. त्यांच्या कुटुंबामध्ये 14 दिवसापूर्वी जी काही दुःखाची हानी झाली त्यातून लवकर तरी बाहेर यावं. आईचं दुःख गेल्याचं फार मोठं आहे, कारण मी पण माझ्या आईला गेल्या 10 वर्षापूर्वी मुकलो, वडिलाला 13 वर्षापूर्वी मुकलो. पण खऱ्या अर्थानं असं वाटतं की त्या शरीराची चाळण होण्यापेक्षा त्यांचं सुखासुखी गेले हे अतिशय चांगलं झालं. कारण आपल्याला वाटतं माझी आई दिसावी, पण ती कशी दिसावी, तरपडत जगावी का चांगली जगावी. तर आमची बंडू गोरेची आई माऊली जेवढी जगली ते 70च्या पुढे वयस 80 काय 83. आम्हाला चांगलं, खूप चांगलं माऊली राम. काही नाही झालं, एकदम चांगलं झालं. बरं चला हात लावे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथा. तुम्ही सगळे ना ही जाहिरात तिथं